नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे ऐश्वर्या किचन स्वादिष्ट रेसिपीत स्वागत आहे. तर आपण आज नागपंचमी स्पेशल भाग बनवतोय. तर त्यासाठी आपण उकडीचे दिंडे बनवतोय. दिंडे किंवा कानुले असं म्हणतात त्याला. तर आपण त्याच्यासाठी हे तांदूळचं पीठ दळलेलं आहे. तर हे 2 कप पीठ आहे हे असं. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 कप पाणी लागणार आहे. तर आपण हे 2 कप पाणी टाकायचं पातेल्यात. असं सेम कप आहे 2 कप. असंच कपाने पीठ भरलेलं आहे 2 कप. ते 2 कप पाणी टाकलं आपण. थोडंसं मीठ टाकायचं. गोड पदार्थाला थोडंसं मीठ असलं का आणखी जास्त टेस्टी लागतो पदार्थ. थोडंसं मीठ टाकायचं. नंतर याच्यात तेल टाकायचं आपण. तुम्हाला तूप टाकायचं असेल तूप टाकू शकता. तेल टाकायचं असेल तेल टाकू शकता. थोडंसं 1 पळी, पाऊण पळी, 1 पळी तेल टाकून द्यायचं. नंतर आता हे पाणी उकळवायला ठेवायचं गॅसवर. आणि पाणी उकळल्यावर आपल्याला हे पीठ टाकायचंय. म्हणजे थोडीशी उकड आणून घ्यायची त्याला 1-2 मिनिटं. आणि मग ते पीठ भिजवून आपण ती पारी लाटू आणि त्याच्यात आपण हे गुळ खोबऱ्याचं वाटण भरू. आणि मग ते आपण नंतर उकडवायला ठेवू. त्याला म्हणतात उकडीचे दिंडे किंवा कानुले असं म्हणतात. तर आपण नागपंचमीला तवा ठेवत नाही ना, म्हणून आपण या अशा वस्तू बनवतो. साधे कानुले किंवा असे भरून किंवा मग मोदक असे पदार्थ घरोघरी बनवले जातात. तर मी त्याच्यातला हा एक पदार्थ बनवते. तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. आपण हे पाणी ठेवू गॅसवर आधी. तोपर्यंत आपण याला हलकसं असं परतवून घेऊ नुसतं हे मिश्रणाला. गुळ खोबऱ्याचं मिक्स करून घेतलंय मी. चांगलं बारीक मिक्सरवर दळून घेतलेलं आहे त्याला मिक्सरच्या भांड्यात. त्याला थोडंसं परतवून घेऊ आपण अर्धा मिनिट 1 मिनिट फक्त. आता हे पाणी आपण उकळवायला इकडे ठेवून देऊ तोपर्यंत. गॅस थोडा मंद करून घ्यायचा. यात तुम्हाला वेलदोड्याचं फ्लेवर आवडत असेल तर टाकायचं थोडंसं. तसं 1 मिनिट परतवून घेतलंय मी. असं छान वास येतोय त्याला गुळाचा खोबऱ्याचा. छान झालंय ते. आता आपण हे पाणी तापून गेलंय. आता याच्यामध्ये पीठ टाकून देऊ. थोडं गॅस कमी करून द्यायचं आणि मग टाकायचं पीठ. आता गॅस बंद करून द्यायचा आणि थोडं झाकण ठेवून द्यायचं 1-2-3 मिनिटं. आणि नंतर मग आपण पोळीचं पीठ भिजवतो तसं व्यवस्थित त्याला चोळून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा त्याचा.
थोडे वाफ लागून जाईल त्याला, एकदम उष्ण पाणी होतं ते, त्याच्यामुळे छान छान वाफलं जाईल ते थोडस. थोडी वेलची पूड पण दळून घेतली मी, थोडी साखर टाकून. याच्यात मिक्स करून द्यायचं असं. आता हे पीठ काढू आपण. पीठ बघू किती थंड झालं. तर एकदम बरोबर प्रमाण आलेलं आहे पाण्याचं. 2 कप पीठ आणि 2 कप पाणी. चांगलं एकजीव करून घ्यायचं त्याला. थोडस तेलाचं बोट लावायचं लागलं. अगदीच गरज वाटली की होत नाही ते लाटी व्यवस्थित, तर मग किंचित पाण्याचा बोट लावून घ्यायचा, पाण्याचा हात लावून घ्यायचा. अशा लाट्या बनवून घ्यायच्या एकसारख्या. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. यांना थोडं तेल लावलं मी खाली आणि लाटली. अजून लाटून दाखवेल मी तुम्हाला पुढचे. तर म्हणजे तांदूळच्या पिठाचं असतं ना ते, त्याच्यामुळे असे क्रॅक पडतात त्याला. तर गरज वाटली तशी, गरज नाही लागत त्याची, तर आपण असं डिशने पण असं त्याला गोल करून घेऊ शकतो. काढून घ्यायचं एक्स्ट्रा पीठ. थोडी मोठी लाटून घ्यायची, नंतर मग डिश छोटी बसून जाते मग त्याच्यावर. आता याच्यावर हे सारण भरायचं. असं वाळवून द्यायचं त्याला, असं दाबून द्यायचं कडा. नंतर इकडून पण असं वाळवून द्यायचं. असं वाळवून द्यायचं आणि इकडून असं वाळवून द्यायचं. अशा पद्धतीने असं तयार करून घ्यायचं. हे पण बनवलंय मी असं. तेल लावून घ्यायचं आणि असं हलक्या हलक्या हाताने लाटायचं त्याला. तर आपण हे पाणी तापवायला ठेवलंय, याच्यावर आपण स्टीम करणार आहे ते. आता हे असे डिश ठेवून द्यायचे वरती. आता हे पूर्ण झालेलं नाही आपलं, त्याच्यामुळे गॅस आता बंद करून देऊ आपण. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं.
थोडे मोठे मोठे पण करू शकतो आपण. थोडस पाणी लावून द्यायचं गरज असेल तर असं मागे आजूबाजू. आपण या मिश्रणामध्ये थोडस दूध टाकून थोडस ओलं पण करून घेऊ शकतो याला, म्हणजे असं चांगला गोळा बसतो तो तिथं. आता पुढचं करून दाखवते तुम्हाला. ते थोडस भुरभुरीत येते, आपण शेकलंय त्याला. दाबून घ्यायचं छान. बघू शकता छान बनलंय ते. अशा पद्धतीने सगळे लाटून घ्यायचे, आपल्याला जेवढे करायचे तेवढे. आता याच्यात दूध टाकते मी आणि तुम्हाला करून दाखवते एक. हे जास्त चांगलं ओलं करून घ्यायचं त्याला छान. गोळा छान बसतो तो, आणि जास्त पण मावतो. तर असं लगेचच्या लगेच लाटल्याने काही प्रॉब्लेम नाही त्याला, कारण ते तांदूळच आहे ना त्याच्यामुळे सुकून जातं ते. अशा पद्धतीने छान झालं ते. तर आपण असे रचून दिल्यावरती आता खाली पाणी टाकलंय मी 2-3 ग्लास. यांना आपण 10-12 मिनिटं उकडवून घेऊ. 10-15 मिनिटं, 15 मिनिटं होऊ देऊ आपण त्यांना. 12-15 मिनिटं असं झाकून द्यायचं, छान वाफले जातील ते. तर मैत्रिणींनो, आपण आणखी एक दुसऱ्या प्रकारचे कानुले बनवतोय. तर हेच पीठ येते. तर मी अशी पारी लाटून घेतली आणि आता त्याला तूप लावून घ्यायचं मध्ये, आणि असं करून घ्यायचं, वाळून घ्यायचं, पुन्हा तूप लावून घ्यायचं असं, आणि पुन्हा असं वाळून घ्यायचं, करून द्यायचं आणि ठेवून द्यायचं मध्ये असं वाफवायला. पद्धतीने लाटून घ्यायचं छान. याच्यात फक्त मी थोडंसं मीठ वाढवलंय जास्तीचं. अशा पद्धतीचे कानुले आपण भाजी सोबत खाऊ शकतो त्या दिवशी, किंवा खीर सोबत खाऊ शकतो. म्हणजे आपण पिठाचे पण करू शकतो, मैद्याचे किंवा पिठाचे. पण जर प्रसादाला करायचे असते तर मग
तांदूळाच्या पिठाचेच बनवतात लोक. पारंपरिक पद्धती तशी ती तांदूळाच्या पिठाची. पाहू शकता मैत्रिणींनो, आपले उकडीचे दिंडे आणि कानुले तयार आहेत. तर हे साधेवाले आहेत, हे आणि हे आपण खोबरं आणि गुळ भरलेलं मिश्रण सारण भरलेलं आहे त्याच्यात. अशा पद्धतीने मी 15 मिनिटं उकडवले त्यांना. तर असे बनलेत ते छान, बघू शकता, छान बनलेत ते, छान शिजले पण आहेत. आपण असं खाऊ शकतो त्यांना, असं तूप टाकून घ्यायचं, खाऊ शकतो पण त्यांना. मला एक तोडून दाखवते. बघू शकता, अशा पद्धतीने छान झाले ते. नंतर हे पण प्लेन वाले पण छान झाले, असं छान शिजलेले ते, अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपले 2 प्रकारचे दिंडे किंवा उकडलेले कानुले आपले तयार आहेत. अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत, ते छान बनले, तुम्ही पण बनवू शकता. तर माझी रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करू शकता तुम्ही. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.